चार गावठी सुकटाचा चार आणि अंड्याची पोळी पण आहे. दुसरा काय आहे ह्याच्यात? काय आहे? भात, भाकरी, चपाती, फोडणीचा भात. माझ्या तोंडात पाणी सुटला बघूनच आहे. गावठी आंबी बघा इकडे पण गरवत आहे. भेटलो काय मासो? केवढं आहे? ही आहे कोकेर, बॉयर, टोळ आणि ती पण कोकेर मासो आहे. जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तर मित्र हो, आज आहे ना मी खरंच खूप आनंदी आहे, कारण आज मी जात आहे माझ्या आजोळी म्हणजे माझ्या मामाकडे जात आहे. तर खूप दिवसांनी जात आहे, म्हणजे जवळजवळ आहेत ना मी जानेवारीच्या एंडिंगला गेलो होतो वाटतं मामाकडे. म्हणजे त्याच्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 5 महिने, 5 ते 5.5 महिने मी मामाकडे गेलोही नव्हतं आतापर्यंत. तर असं कधीच झालं नाही यापूर्वी, कारण आहेत ना मी माझ्या मामाकडे आहेत ना जवळजवळ आठवड्यात ना 1 ते 2 वेळा तरी नक्की जायचे, कधी कधी दिवसात ना पण 2 वेळा जायचं आहे. पण आता या कोरोनाच्या काळात वगैरे आहेत ना मी मामाकडे मला जाऊकच मिळालं नव्हतं, कारण तर म्हटलंय आज वेळ मिळाली आहे. आता सर्व ठिकाणी आहेत ना म्हणजे शांतता आहे, त्यामुळे म्हटलंय आता जाऊन येऊया आपल्याला वेळ मिळालोय. तर आज मी जाते मामाकडे आणि मी खूप एक्साइटेड आहे तिकडे जाऊन सगळ्यांना आज भेटणार आहे. आता मी माझ्या या फेवरेट जागेवरती, म्हणजे ही जागा पण माझी आवडती आहे. तर आमच्या घराच्या वरच्या साईडला हो रस्तो येतो आणि ही बळावणी बोलतात या. तर ही बळावणी आहेत ना इकडे आमका येऊ खरंच खूप आवडतं. म्हणजे दुपारी जेवल्यानंतर वगैरे पण आम्ही इकडे येऊन असेच बसता वाऱ्याखाली, हवेखाली, सावळीखाली, या वडाखाली. आता जास्त बडबड करत नाही मी. आता आपण जाऊया आपल्या आजीकडे, मामाकडे जाऊया, सगळ्यांना भेटूया आणि परत तिकडे सगळ्यांची तुमका ओळख करून देत आहे. आणि त्याचप्रमाणे आता तिकडे काय होतं काय नाही तर तुमका पुढे कळतं. त्यामुळे ही व्हिडिओ आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज यार चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. चला तर आता आपण जाऊया. आणि ही बघा माझी आजी, शेवटी मी मामाकडे आलाय. जय श्री भरत नार्वेकर. हॅलो घर. हा वाटत बघत होती रस्त्यावर आणि तुमका वरच्या साईडला दाखवत आहे. हे बघा माझी बहिणी तिकडे बसल्यात, माळ्यावर बसून आनंद घेत आहेत. तर शेवटी मी आलाय अडिवरे कोंबे गावात माझ्या मामाकडे. आणि मामा काय आहे? हा आणि माझे आजोबा पण आहे तिकडे. काय बर? हा बरं. तुम्ही कसे आहो? हे माझे आजोबा इकडे काय ऐकता बाय? रेडिओवर अजून काहीतरी ऐकतात. आजोबा असे आहेत की अजून सुद्धा रेडिओ वापरत असतात, बातम्या ऐकतात. टीव्हीवर बघू त्यांना आवडत नाही बातम्या वगैरे, रेडिओवरतीच ऐकत असतात. चला आता आपण बघूया हळूहळू सगळ्यांका तुमका भेट घडवून देते तुमच्याशी. कोंबड बघा एका पायावर ध्यान करताय. आणि तो बघा माझा मामा गौरीशंकर भरत नार्वेकर, ज्याच्याबद्दल मी बोलत होते मगाचपासून. आत्ताच आहे तो पागूक जात आहे. आत्ता नाही येत आहे मी, आता मी आलोय, जरा थोडा वेळ थांबतोय, संध्याकाळी जाऊया. आणि मित्रांनो तुमका व्हिडिओ बघायचे असतात तर आमका कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. यापुढे आता भरपूर सारे व्हिडिओ घेऊन यायचे आपल्याक. आणि अगोदर गेलो होतं काय काल वगैरे? काल रात्री गेला होता, बरेच मारला आहेत का आता? जरा दाखव. हे आहे सावली घेऊन ये आता. रात्री खालेले हा मित्र लोक होते त्यांना थोडे दिलं. हा थोडे आहेत फ्रीजमध्ये, थोडेसे आहेत. आणि मी काय बोलतोय आता पहिला चंडीचे मासे पकडला होता. चंडीचे पण भरपूर पकडलेले, सगळा वगैरे भरपूर मासे काढले. होय ना? अजून मिळतील ना? आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत. संध्याकाळी जाऊया आपण. ओके आता जाऊन येत आहे. हा चालेल ठीक आहे. मारून येत आहे. मामा आहेत ना आता पागूक जात आहे आणि इकडे अर्जुन पण मामा बरोबर जाऊच्या तयारीत आहे. आणि त्या ठिकाणी पार्थ पण आहे. आणि हे बघा तुमका दाखवतोय ते, हे बघा हे एवढे मासे मारलेले आहेत, काल मारलेले. ह्याच्यातले थोडे काही शिजवलेले आणि काही जर मित्रांका दिलेले. हे आहे कोकेर, बॉयर, टोळ आणि ती पण कोकेर मासो आहे. आणि हे जे मासे आहेत ना तर ते मी घेऊन जाणार आहे आज घराशी. आईन बजावून सांगितलं नव्हतं की मासे असले तर आठवणीन घेऊन ये म्हणून, कारण आई काय ना जास्त करून खाडीतलेच मासे आवडतात.
म्हणजे समुद्री मासे वगैरे ती थोडी कमी खातात, खाडीतलेच मासे तिका आवडतात कारण त्याचा आहेत ना कालवण आहेत ना खूप चांगला होता. आणि हो बघा स्वप्नील माडी कडूक जात आहे भावा, आहे काय याच्यात माडी नाही आता लांब चाललाय. हे बघा मुख्य व्यवसाय इकडे कोकण किनारपट्टीवरचो माडीचा व्यवसाय. किती माड धरलाय? 10 माड. चांगलाय चांगलाय. हा ये आजी पाणी घेऊन आली आहे. आजी आठवण येत होती की ना आमची? तो आठवण म्हणजे दिवाण्यासारखा झालं. कशासारखा भेटल्याशिवाय किती दिवसांनी भेटताय? 5-5.5 महिन्यांना. 5.5 महिने 5.5 महिने झाले गेलोच तो. चल पाणी घे. आज जेव काय केलाय? आज जो काय गोंड्याचा सार बोलीम आणि काय देखील नाही. जरा बरा वाटला. ह्या पाण्याची चव आहेत ना आणि आमच्या पाण्याची चव थोडी वेगळी आहे. ह्या म्हणजे या गोडा पाणी आहे आणि आमच्या इकडे मचूळ पाणी आहे. म्हणजे आमचं गाव समुद्राजवळच आहे ना, त्याच्यामुळे पाणी मचूळ आहे. आणि इकडे कसा थोडंसं डोंगराळ भाग असल्यामुळे इकडचं पाणी आहे ना गोडा पाणी आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पाणी पिल्यावर ना आमचे ताण नाही भागत, पण पाणी पिऊक जरा मस्त वाटतं. आणि इकडे आहेत अर्जुन आणि पार्थ. काय करता बाय? बावडी बघतायत. बघूया केवढी भरली आहे ती. अरे भरपूर पाणी आहे. आणि वरती बघा तुम्ही तिकडे बघू शकता एक मासं आलं होतं, शेंगटी, वाल शेंगटी बोलतात ते का, तर ती बिळात गेली आता. हा बघा पाणी आहे ना तर किती क्लिअर आहे बघा. आणि इकडे आहे पार्थ, तो आहे पार्थ आणि अर्जुन. अर्जुन तुमका माहिती असत तिरलेच्या व्हिडिओमध्ये बघितला होत असाल. आणि ही माझी मोठी मामी. हे बघा काय झालं आहे मामी, ह्याच्यावर चुलीवर काहीतरी शिस्त आहे मस्त पैकी. सार गावठी सुकटाचा सार, गावठी सुकटाचा सार. आणि भाजी करताय आता. अंड्याची पोळी पण आहे. सार आणि पोळी. आणि दुसरा काय आहे ह्याच्यात? काय आहे? भात भाकरी चपाती तो फोडणीचा भात. माझ्या तोंडात पाणी सुटला बघूनच आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात काय आहे? ते आपली आंबील गावठी. आंबील आईच्या गावात. मामी आंबीलची रेसिपी दाखवशील? करताना हा. तर मित्र हो तुमका आंबीलची रेसिपी बघायची असतात ना माका कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, माका दाखवायची. आणि त्याच्यानंतर हे चपाते आणि हा चुलीवर इकडे ह्या पिऊक पाणी पियायचं पाणी. त्याच्यानंतर ह्याच्यात आहे दूध आहे, तो चाय चोटो पिवतो. असं हो गावातल्या कोकणी माणसाच्या घरचं असं संसार असतात. तर मित्र हो ही आहे माझी मामी आणि हो मामीचं असं संसार. तर कधी पण केव्हा पण आलंय ना तर मामी आपल्या टोपातला काय असत, डब्यात काय असत नसत तर नेहमी मटण असू दे काय असू दे, पण मटण नेहमी असतं इकडे आलंय तर. मी मटण नसलं तर मासे मच्छी काहीतरी असतात. आता तुम्ही मगाशी बघितलं मासे होतेच मामाकडे. आणि त्याच्यानंतर आता अशा प्रकारे पोळी वगैरे आणि फोडणीचा भात बघून सर्व आहेत ना माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. हा त्याला बरा वाटला. मी जवळजवळ 5.5 महिन्यात मी इकडे आलोय मामाकडे. तर आणि तुमका हा अजून एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे आंबीलची रेसिपी बघायची असेल तर माका कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मामी माका जरा आंबील दे. तर नाचण्याच्या पिठापासून आंबील बनवतात आणि आंबट गोड असा आंबील. बस 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 बस. तर ह्या आंबील असता आणि गरम गरम पिऊ खूप मजा येता. ह्या थोडासा कोमट आहे पण तरी पण मी तुमका टेस्ट सांगते कशा प्रकारे आहे ती. हा एक नंबर. जर तुमका खरोखर आंबीलची रेसिपी बघायची असतात माका कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. म्हणजे कसं असतं ना तेव्हा मळ्यात गेल्यावर, मळ्यात जाताना किंवा मळ्यात काम करून आल्यानंतर किंवा खयचंही काम करून आल्यानंतर कोकणात आहेत ना सर्वप्रथम आंबील द्यायचे. आंबील किंवा पेज ह्या असं नेहमी दर दिवशी एक दिवस आंबील असला तर एक दिवस पेज असता. तर असं सर्व कॉम्बिनेशन चालू असता. डायबिटीसवर आंबील जास्त. तर नाचण्याची ही आंबील असते ना ती डायबिटीसवर जास्त चांगली असता. आणि पोटभर पिल्यानंतर दुपारी आरामात जेवला तरी चालता. हा आंबट आंबट मस्त. लवकरच तुमच्या समोर आहेत ना मी आंबीलची रेसिपी घेऊन येत आहे. वाव. आणि आजी आता आहेत ना माझ्यासाठी काहीतरी नाश्ता देते. काय देत आहेस? माशाचा सार, माशाचा सार आणि चपाती. कालचे मासे आहेत ना.
बोयरा आणि हा काय आंबील डाळ ही होत आहे आंबील आणि आंबील. आज दुपारी डाळ आहे आंबील आहे मामीकडे पण मी आताच आंबील पियालाय आणि आता परत माका आजी आंबील देत आहे. तर अशा प्रकारची ही मस्तपैकी न्याहारी होणार आहे माझी. आता आजी एकच चपाती बस मी खाऊन आलो घरना परत. तर ह्या आंबील एक चपाती आणि मासे. तर मी जाऊन आहेत ना वर जिन्यावर जाऊन खाते माळ्यावर. आणि इकडे माझी सगळी भावंड बसलेली आहेत. हे सानिया नार्वेकर, आर्यन नार्वेकर, पार्थ काय आहे यायला काय लागतंय सृष्टी नार्वेकर आणि ह्यो आहे पार्थ. पार्थ पण आता हळूहळू आपल्या व्हिडिओत तुमका दिसत मासे पकडताना वगैरे. आणि इकडे आहे अर्जुन. तर मी आता त्यांच्यावर बसतोय आणि नाश्ता करतोय. आणि समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे, निसर्ग आहे. लहानपणीचे सगळे दिवस आठवले. मी पण ह्यांच्यासारखं असं तिकडे कायम बसून असायचे मामाकडे आलाय की. आणि तिकडनं एक कोणतरी आलेले आहेत. ही माझी वहिनी आहे पनू वहिनी. आता आमका कोण कोण कितवीत गेलं ते सांग सानू. तू सानू 12वीत आहे, तू आर्यन 11वीत, माझा बीकॉम झालाय. तू 8वी, पार्थ 8वीत, अर्जुन तू अर्जुन 3रीत आहे आणि सृष्टी 9वीत आहे. अजून एक सावली नाही, सावली आहे सावलीची 12वी झाली, आता FY ला आहे. तर आता माका भूक लागली आहे परत. आणि ह्या म्हणजे माशाचा सार वगैरे बघून आहे ना, कालवण बघून तोंडात पाणी पण सुटलंय. तर आता मी पहिलो घास खातोय. ओ प्रतिम. आधी नाही ना नुसते पाण्यात जरी मासे टाकून दिल्या ना तरी तस म्हणजे कालवण बोलला आणि तरी खाल्ला ना तरी तर अप्रतिमच लागणार. आणि प्रत्येकाच्या हाताची चव आहे शेवटी ती. हा बरा वाटला भरपूर दिवसांनी आजीच्या हातचा माशाचा कालवण खाऊन आणि आंबील पिऊन. काय झालं झाली सुरू लावणी. बैल काय आहेत, बैल काय आहेत काय जात. ज्योतियो कोण आहे, आलेत ते करून मग लाव चाललं तू. चाल ठीक आहे. अजून किती दिवस आहे लावणी. होय ना, भरपूर शेती तुमची. मग मी येतोय नंतर. हे बघा ही मामी आहे ना, आता इकडनं अशी या जंगलात ना समोर ना वर सड्यावर जाणार. आणि सड्यावर आहेत ना मळे आहेत, म्हणजे काही ठिकाणी दळे बोलतात, काही ठिकाणी आमच्याकडे मळे बोलतात. तर तिकडे लावणी लावत जात आहे आणि काही माणसं तिकडे आहेत ऑलरेडी जी लावणी लावत आहेत. अच्छा इथं काय करतो कशा. हा हा ते तर आजोबा आहेत ना इकडे कापू फणस फोडतायत. आता मी नाश्ता केला आणि आता आजोबा मला फणस फोडून देत आहेत. तर फणस खातोय मी जरा कापे घरे. तर खूप दिवसांनी आलंय तर नातवाची खातील तरी जरा आजी आजोबा मामा मामी वगैरे मस्तपैकी करतायत. ही आहे माझी आजी. आजी ते काढतोय मी, ते ठेव घेतोय मी. खायची ही बघा ही भाजी आहेत ना, शेगलाची भाजी आहे, शेगलाची टाकाळ्याची पाल्याची चवळीची ही पाले सगळी मिक्स भाजी आहे. मिरच्या पण आहेत. आई बोलली आहे काय ते म्हणून. उद्या सोमवार आहे बरोबर. आई बोलली असली तर दे, नाही तर मी सगळा एवढा ओदा घेऊन जाऊ माका कंटाळा. तर हे बघा किंवा आमच्या घरासमोरचं फणस आहे आणि आई काय ना या फणसाचं फणस म्हणजे खूप आवडता. त्यामुळे आई बोलली येताना ह्याच्यावरचं एक फणस घेऊन ये म्हणून.
आणि पुढे तुमका दाखवतोय हे बघा, हे आहेत मन्या मामा, फणस काढून देतात माका तो. तिकडे आहेत नारायण दादा तुमका ओळखतच असाल तुम्ही. तर गेल्या वेळी तिरले काढताना आपण व्हिडिओ बनवला होता. आणि आता मासे मारूक जात आहे, तर ही कांडा आणल्या नव्हती बाहेर. आणि इकडे आहे आमचं बाब्या मामा आणि आता नारायण दादा ही कांडा सोडवत आहेत. नाही, आणि ह्याच्या खाली तुम्ही बघू शकता गोड गोड अशी पिल्ला आहे तिच्या. जाऊ देत, हे बघा किती मस्त आहेत बघा, हे बघा. तर ही बघा किती गोड आहेत ती शेळीची पिल्ला. मस्त आहेत ना पिल्ला ही, छोटी 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 छोटी. पंचवीस दिवस ते 30 दिवसाची ही पिल्ला आहेत. आणि इकडे बघा मन्या काय ना, इकडे मार दाखव, इकडे ना फणसाचे उतरवून काढतायत. तो फणस दाखव उतरून दाखव. आणि जो फणस आहे तो आता उतरवून झालेलो आहे. थँक्यू म्हणा मामा. तर चला मित्रांनो, थँक्यू आहेत ना, आपण आता परत ढाकून ठेवूया. ఇంకా बाहेर सोडला ना तर ते इकडे तिकडे फिरत राहतील आणि खैतरी भटकत जातील. नंतर त्यांना परत शोधत राहू लागतं. म्हणून सध्या अजून लहान आहेत ते मामा. आणि इकडे मध्ये लहान मामा वामनराव भरत नार्वेकर. मामा तब्येत कशी आता? बरी आहे ना? ओके. तो अर्जुन बघा इकडे पण गरवत आहे. भेटलो काय मासो? केवढं आहे आजोबा बघा इकडे. आता ते काय कळत नाही, इकडे कोणत्या तरी गरिबीरी लागात. अरे काय अर्जुन, मग तर केवढ्याक पडला? होय ना, होय. आणि हो बघा आता इकडे या करता आणि पाण्यात वगैरे उड्या मारत असतात. हो असं आहे ना. आजोबांक जरा अर्जुन बद्दल काहीतरी सांगाल. मग आजोबा आहेत ना अर्जुनला जाम बडबडतात. मजा येतात. एवढं चाललं होतं आणि एवढा घेऊन जात आहे. त्याच्यात फणस आणि बॅगेत आहे भाजी वगैरे काय काय आजीन दिल्या नाही. आणि मासे पण आहेत. तर चल येतोय भरपूर दिवसांची ती 5-5.5 महिन्यानं भेटला. चला आजोबा. तर आता तर चला आता मामा खायलो बागेत गेलो ना. मामी नाही चल भाऊ चल चाललंय. हो येणार आहे. अमोल दादा म्हणून अमोल मामा असा म्हणून मामा दादा ना. चल चल मामी काय आहे? मामी आई सडर गेली आणि दादा झोपलं. आता दिला आम्ही सडावर ना. चालत ठीक आहे. ये नक्की. ओके ओके. हो सडर गेला मग. आणि हो बघा केळीचं घड आहे. केळ आहेत ना तुटली त्याच्यात नाही, कारण ह्याचं वजन जरा जास्त झालं असतात म्हणून. जवळामुळे चल चल हा येतोय. तर चला मित्र हो, म्हणजे अशा तुमका ही व्हिडिओ आवडली असतात. माका तर वाटतं आवडली असतात, कारण माका पण व्हिडिओ बनवताना खूप मजा आली. आणि अशा प्रकारचे जर व्हिडिओ हवे असतील तर माका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय आजी. बाय. हे चप्पल दे.